श्री गोंदवलेकर महाराज यांचा 112व्या पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा होतोय। श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या 112व्या पुण्यतिथी महोत्सव 5 डिसेंबर पासून सुरुवात झाली। दिनांक 14 डिसेंबर पर्यंत 10 दिवसीय महोत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमाने भक्तिरसात पार पडतोय। मंदिर परिसर समाधीस्थान भाविकांच्या गर्दीमुळे न्हाऊन निघालाय। या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी 5 डिसेंबरला पहाटे श्री रुद्राभिषेक आणि प्रातपूजा झाली। सकाळी 10:30 वाजता कोटी पूजनाने विधिवत सुरुवात झाली। यावेळी धान्य पूजन, गोमाता पूजन, अग्निपूजन, ध्यान मंदिर येथे एक माळ जप आणि श्रींची आरती, 3 श्लोक झाले। मुख्य समाधी मंदिरात अखंड नामस्मरण आणि अखंड पहारा यांची पंचपदी भजनाने सुरुवात झाली। तसेच रामपाठ आणि विष्णू सहस्त्रनाम झाले। 10 दिवसीय या महत्त्वाचे मुख्य आकर्षण ठरणारे ती दररोज श्रीच्या पादुकांची आणि प्रतिमेची पालखीतून मिरवणूक। रोज सकाळी 10च्या सुमारास सुरू होणारी ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांनी फिरणारे। संध्याकाळी पंचपदी भजन आणि आरती झाल्यानंतर समाधी मंदिराला पालखीच्या 3 प्रदक्षिणा घालण्यात येतील। महोत्सवाच्या कालावधीत नित्य उपासना, भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण, गायन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राज्यातील नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार आणि संत साहित्यिकांच्या अभ्यासकांची उपस्थिती महोत्सवास लाभणार आहे। भाविकांसाठी प्रसाद, पिण्याचं पाणी, आरोग्य व्यवस्था यांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवाचा मुख्य दिवस 14 डिसेंबर रविवार मोठ्या भक्तिभावात साजरा केला जाणार आहे। याच दिवशी पहाटे 5:55 श्रींच्या समाधीवर गुलाल आणि पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। तसेच याच दिवशी संध्याकाळी या उत्सवाची सांगता होणार आहे।